हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा चालू आहे, आवळ्याचा सीझन आहे. तर आपण आज आवळ्याचा च्यवनप्राश करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात. तर आवळे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर जिरे, तमालपत्र, दालचिनी, कर्णफूल, मिरे आणि वेलची हे अगदी आपल्या घरात जे साहित्य असतं त्यापासूनच बनवणार आहोत. हे मसाले सगळे गरम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे, त्यामुळे तो मसाले अगदी बारीक होऊन जातील, त्याला चाळावं लागणार नाही. त्यानंतर आवळे काढून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अगदी बाजारात जाऊन कुठलं वेगळं साहित्य आणायची गरज नाही. आपल्या घरात जे आहे तेच मसाले वापरले तरी च्यवनप्राश अगदी छान होतो. च्यवनप्राश खाणं म्हणजे फक्त आवळे खाणं हा उद्देश असतो, त्यामुळे आवळ्यात आपण हे एवढेच मसाले वापरणार आहोत. तर तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. त्यानंतर आवळ्याचं मिश्रण टाकून घेऊया. 1/2 किलो आवळे घेतले होते, त्यामध्ये 200 ग्रॅम गूळ घालायचा आहे आणि थोडीशी तुळशीची पानं आणि अद्रक जे आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे मी, तीसुद्धा ह्याच्यात टाकायची आहे. अद्रक नसेल तर तुम्ही सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता. काळं मीठ थोडंसं टाकलं चवीला आणि थोडंसं अधं मीठ. त्यानंतर आपण जो मसाला केला तो टाकून एक 5 ते 6 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर 1-2 चमचे तूप टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि एकदम थंड झाल्यानंतर आता आपण हे एअरटाईट भरणीत भरून घ्यायचं आहे. अतिशय टेस्टी आणि छानसा च्यवनप्राश तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा.